राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, खासदार संदीपान भुमरे, लोकमतचे एडिटर इन चीफ तथा माजी मंत्री राजेंद्र दरडा, आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांनी घेतली आमदार अब्दुल सत्तार यांची भेट। राज्याचे माजी मंत्री आणि सिल्लोडचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा नाफिसा बेगम वय 60 यांचे दुःखद निधन झाले। काल मंगळवारी त्यांच्यावर सिल्लोड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या अंत्यविधीसाठी राजकीय सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते। त्यानंतर आज राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, खासदार संदीपान भुमरे, लोकमतचे एडिटर इन चीफ तथा माजी मंत्री राजेंद्र दरडा, आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे, जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण, माजी आमदार सुभाष झांबड, सांडू लोखंडे, सुनील मिरकर, नामदेव पवार, श्री क्षेत्र मुर्डेश्वर संस्थानचे पीठाधीश महंत ओमकारगिरी महाराज, छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ, शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश पवार, सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे आदी मान्यवरांनी आमदार अब्दुल सत्तार यांची सांत्वनपर भेट घेऊन शोक व्यक्त केला। अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी न्यूज रिपोर्टर मुस्तफा पठाण, सिल्लोड।